मूल जन्माला घालायचं तर कशासाठी घालायला हवं हे आपल्याकडे त्याच्यावरती चर्चा नसते. आम्ही केले तुम्ही करा कारण हे पिढीजात चालत आलं किंवा फॅमिली पुढे गेली पाहिजे. आताची जनरेशन अशी आहे की मला जर ओळखीचेच नाहीये तर मी लग्नाला का जाऊ. ॲट द सेम टाइम मी त्यांना ओळखत नाही तर मी त्यांना लग्नाला का बोलू. सो इथून तो विचार बदलत चालल्यामुळे मग तो प्रश्न राहतो की मग मूल पण मला तुम्हाला हवंय म्हणून मी कशाला जन्माला घालू. म्हणून मुलं नसण्याचा प्रमाण वाढलंय. पिढी किंवा तो वंशाचा दिवा पुढे गेला पाहिजे. यांना असं वाटतं की पुढचं कोणी बघितलंय म्हणजे मी मेल्यानंतर सगळंच थांबणार आहे तर मी त्या गोष्टीचा विचारच का करू की माझ्या नंतर काय होणार आहे. आता तरुण असता पैसे कमवायचे असतात जग फिरायचं असतं असं लाईफ हवंय की मी कोणाला आन्सरेबल नाही पाहिजे ना मी क्वेश्चनेबल असलं पाहिजे. म्हणून ते आयुष्य छान वाटतं. 40शी नंतर किंवा 40शी ओलांडल्यानंतर मग ती गरज वाटायला लागते की मला कोणीतरी पार्टनर पाहिजे. म्हणजे आजची पिढी जबाबदारीला कुठेतरी घाबरतीये का? हो, जबाबदारीला घाबरते. म्हणजे आता आपण बघितलं की पूर्वी वीकेंड कल्चर आपल्याकडे एवढं नव्हतं. आता तो फ्रायडे सुरू झाला सकाळपासून की वीकेंडचा माहोल तयार होतो आणि मग तिथून मग हेच जर का मूल असेल तर मग बाहेर जाताना रिस्ट्रिक्शन आहे. कुठे जायचं, कधी जायचं, कधी जायचं किंवा रेस्टॉरंटचे चॉईसेस बदलतात. त्यामुळे आताच्या जनरेशनला हे आहे की आम्हाला कुठल्याच गोष्टीचं बंधन नको किंवा असं काहीच नको की जिथे माझं आयुष्य मला हवं तसं जगता येणार नाहीये. म्हणून तो भाग आपल्याला दिसून येतो. पण ह्याच्यामध्ये खरं तर सायकोलॉजीमध्ये किंवा थेरपीमध्ये असे खूप सुंदर टेक्निक्स आहेत की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये राहून किंवा तुम्ही संसारात राहून पण तुमचा स्व खूप छान जपू शकता. पण ह्या जनरेशनमध्ये एक भीती आहे की लग्न केलं की स्वातंत्र्य जातं. पण ते स्वातंत्र्य जर तुम्ही लग्नामध्ये अनुभवत असाल तर हरकत काहीच नाही. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. मंडळी, भारताचा जन्मदर हा घटतोय. भारतीयांना मूलबाळच नकोयत असा एक ट्रेंड आपल्याला नॅशनल हेल्थ सर्व्हेमधनं दिसून आला. म्हणजे एक काळ होता जेव्हा भारताची लोकसंख्या ही खूप जास्त होती. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचं नाव होतं. पण आता हा जन्मदर घटतोय आणि यामागे खूप वेगवेगळी कारणं खरं तर सांगितली जात आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. आत्ताची जी पिढी आहे त्यांना लग्न नको आणि मुलंही नको असा एक त्यांचा ट्रेंड, तो कल आपल्याला दिसून येतोय. असाही आपल्याला कल दिसतोय की लग्नासाठी आम्ही ओके आहोत पण मूलबाळ नको आहेत. इतकंच नाही तर पेरेंटिंगकडे बघण्याचा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा बदललेला आहे. आणि हा सगळा बदल आपण आज डिस्कस करणार आहोत आणि त्यासाठी माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत मॅरेज काउन्सिलर दीपा राक्षे. मॅम, खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. नमस्ते मॅम, पहिल्यांदाच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की लग्न आणि मूल, खरं तर या दोन्ही गोष्टी आपण एका चौकटीमध्ये बघतो. तर लग्न आणि मूल यांना या चौकटीमध्ये बघणं किंवा लग्न केल्यावरच मुलं बाळ जन्माला घालता येणं हा जो एक समाजावर पगडा आहे याच्याकडे कसं बघायचं आपण? आता आपण थोडं त्यातनं बाहेर पडतोय असं चित्र दिसतंय का तुम्हाला? हो, म्हणजे आता कसं झालेलं आहे की पूर्वी समाजाचा विचार करून ही कुटुंब पद्धत रन होत होती. आता लोकांचा अप्रोच असं झालेला आहे की कुटुंब किंवा समाजाचा विचार करण्यापेक्षा मला काय हवंय, मग माझं स्वातंत्र्य याच्याविषयीची जागरूकता वाढल्यामुळे तो विचार असतो की आता मला काय हवंय त्याच्याप्रमाणे मी निर्णय घेणार. समाजाचा विचार याच्यामध्ये कमी झालाय. बरं, म्हणजे आत्ताचा जो डेटा आपल्या समोर आलेला आहे की लग्नही नको आणि आम्हाला मुलंही नको किंवा मुलं बाळ जन्माला घालण्याचा जो ट्रेंड या पिढीमध्ये कमी दिसतोय, तर याच्याकडे, या बदलाकडे तुम्ही कसं पाहताय? तसं म्हटलं तर जर आपण पिढीजात विचार केला तर कदाचित हे काळजीचं कारण एका दृष्टीने असू शकतं की फॅमिली स्ट्रक्चर संपत चाललंय. जसं आपण म्हणतो की पूर्वी कुटुंब पद्धती जॉईंट फॅमिली होती, नंतर न्यूक्लिअर आली. आता असं झालंय की एक मुलावर आलं आणि जो काही एक मुलगा किंवा मुलगी आहे तेही व्यक्ती म्हणते की आता मला लग्नच नको. त्यामुळे मुलांपर्यंतचा विषय तिथे थांबणार. म्हणजे ज्याला आपण म्हणू की पिढी संपत जाणार का, तर तो कन्सर्न त्या अँगलनी बघू शकतो. पण सायकोलॉजिकली बघायचं झालं तर तिथे कुठेतरी असं वाटतं की ह्या एका वयापर्यंत ही गोष्ट योग्य आहे. म्हणजे त्यांना आत्ता काही वाटत नाहीये. पण साधारण जेवढं आत्ता आमच्याकडे काउन्सिलिंगमध्ये केसेस म्हणा किंवा जिथे कुठे बाहेर जातो, 40शी नंतर किंवा 40शी ओलांडल्यानंतर मग ती गरज वाटायला लागते की मला कोणीतरी पार्टनर पाहिजे. आत्ता तरुण असता, पैसे कमवायचे असतात, जग फिरायचं असतं. त्याच्यामुळे असं असतं की मला ती लायबिलिटी किंवा मला कोणाचं असं लाईफ हवंय की मी कोणाला आन्सरेबल नाही पाहिजे ना मी क्वेश्चनेबल असलं पाहिजे. म्हणून ते आयुष्य छान वाटतं. पण 40शी नंतर हे थोडंसं काळजीचं कारण आहे असं वाटतं. बरं, म्हणजे आत्ताच्या आमच्या पिढीमध्ये असा एक मला प्रवाह दिसतो की एकतर खूप लवकर लोकांचे रिलेशन्स जमत असतात, कुठे नाती जमतात, तुटतात, 2-3 ब्रेकअप्स झालेले असतात. म्हणजे तो ग्राफ असा वरखाली होणारा असतो. 27-28व्या वर्षी काहींचं ब्रेकअप होतं, त्यातनं बरेच जण बाहेर येऊ शकत नाहीत आणि मग कुठेतरी या सिरियस कमिटमेंटपेक्षा लिव्ह इनच बरं किंवा मग मल्टिपल पार्टनर्स वाढण्याची शक्यता या केसेसमध्ये वाढायला लागते आणि मग सिरियस कमिटमेंटपासून आपण दूर जायला लागतो. तर
या सगळ्या ब्रेकअप पॅचअप हा जो असा ग्राफ वर खाली होतोय, याच्यामुळे आपल्या मेंटल हेल्थवर कसा परिणाम होतो किंवा काय या अपडाऊन्सकडे कसं बघायचं? ऑफकोर्स मेंटल हेल्थवरती परिणाम होतो. सगळ्यात मोठा परिणाम होतो की त्यांच्या स्वतःवरती डाऊट घ्यायला लागतात. ओके. म्हणजे एखादी व्यक्ती मला जेव्हा रिजेक्ट करते तेव्हा मी कुठेतरी कमी पडलोय का, किंवा मी चुकलोय का, मी चुकली आहे का, हे प्रश्न स्वतःला विचारले जातात. कारण प्रत्येक व्यक्ती नात्यामध्ये बऱ्यापैकी त्यांच्या प्रतीने 100% देतच असते. पण ब्रेकअप होतं तेव्हा ते रिजेक्शन आहे, त्यामुळे तो एक भाग पडतो आणि मग पर्यायाने तिथे कॉन्फिडन्स कमी होणं, त्याच्यानंतर कामावरती परिणाम होणं, पर्यायाने हेल्थवरती परिणाम होणं, हे सगळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत जे तुमच्या मेंटल हेल्थ ॲज वेल ॲज फिजिकल हेल्थवरती पण परिणाम घडत असतो. आणि त्याच्यानंतर एक निगेटिव्हिटी वाढत जाते आयुष्याकडे बघण्याचीच, की मग काहीच कशालाच अर्थ नाहीये, कुठल्याच नात्यावरती विश्वास न बसणं. आणि मग ह्या सगळ्यामधून एक विचार असा येतो की हे सगळं सोडून निघूनच जावं. हा एक्स्ट्रीम विचार आहे, पण हेही विचार आफ्टर ब्रेकअप, म्हणजे सतत ब्रेकअप आणि रिजेक्शन असेल तर हे विचार सुद्धा आम्ही बघतो की लोक म्हणतात की काहीच नकोय मला. सो हे थोडंसं आहे. म्हणजे या कारणामुळे मला सिरियस कमिटमेंट नको आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच पुढे येणारा जो टप्पा असतो ती मुलं बाळही नको, याच्याकडे तरुण पिढी हळूहळू वळती असं आपल्याला दिसतंय. मला असं म्हणायचं आहे की मूल नको हे सांगणं खरं तर खूप पूर्वी एके काळ होता की असं समजलं जायचं की बापरे हे काय काय असं नाही असू शकत. पण आता आपण बोलतोय की या विषयावर खूप ओपनली चर्चा व्हायला लागली आहे की माझं लग्न झालंय पण मला मूल नको आहे, किंवा मला लग्नही नको आणि मुलंही नको आहे. हा जो बदल समाजामध्ये घडलाय, तर या बदलाकडे आपण कसं पाहायला पाहिजे? कारण 2 पिढ्यांमधला आय थिंक हा एक वेगवेगळे प्रवाह आपल्याला 2 पिढ्यांमधले दिसतात. बरोबर. जसं मी सुरुवातीला म्हणाले ना की पूर्वीची विचारसरणीच अशी होती की समाजाला जे हवंय किंवा समाजामध्ये जे ऍक्सेप्टेबल आहे त्या पद्धतीने आयुष्य जगण्याची विचार पद्धती होती. आता ती विचार पद्धती बदलली, म्हणजे समाजाला काय वाटतंय याहीपेक्षा मला काय वाटतंय. आता मग प्रश्न राहतो की मला मूल हवंय का नकोय, तर मी निर्णय घेणार. म्हणजे त्याचं छोटं उदाहरण आपण म्हणूयात की पूर्वी लग्न कशी ठरत होती. साधारण कुठल्या तरी विवाहामध्ये गेल्यानंतर, कुठल्याही समारंभात गेल्यानंतर तिथे बघाबघीची व्हायची आणि तिथे लग्न जमत होती. आताची जनरेशन अशी आहे की मला जर ओळखीचेच नाहीये तर मी लग्नाला का जाऊ. करेक्ट. ॲट द सेम टाइम मी त्यांना ओळखत नाही तर मी त्यांना लग्नाला का बोलवू. पूर्वी तसं नव्हतं, कोणाच्या काकाच्या मामाच्या ओळखीचे असतील त्यांनाही लग्नाला बोलवलं जायचं. सो इथून तो विचार बदलत चालल्यामुळे मग तो प्रश्न राहतो की मग मूल पण मला तुम्हाला हवंय म्हणून मी कशाला जन्माला घालू. आणि मग ती जबाबदारी, कारण आजच्या काळामध्ये हाही तितकाच महत्वाचा भाग आहे की आर्थिक बाजू. म्हणूनही ते गोष्टी आहेत की ती जबाबदारीच नको, म्हणून मुलं नसण्याचा प्रमाण वाढलंय. आणि दे आर व्हेरी ओपन की त्याच्यात त्यांना चुकीचं नाही वाटत, किंवा जे एक विचार असतो की पिढी किंवा तो वंशाचा दिवा पुढे गेला पाहिजे, यांना असं वाटतं की पुढचं कोणी बघितलंय, म्हणजे मी मेल्यानंतर सगळंच थांबणार आहे तर मी त्या गोष्टीचा विचारच का करू की माझ्या नंतर काय होणार आहे. करेक्ट. अशा पद्धतीचा विचार असल्यामुळे खूप ओपनली मान्य केलं जातं आणि बोललंही जातं. म्हणजे पूर्वी खरं तर हा चॉईस नव्हता, आता तो चॉईस मिळायला लागलाय. आणि यातूनच आय गेस डबल इन्कम नो किड्स ही जी कॉन्सेप्ट आली आहे की नवरा आणि बायको दोघंही कमवायला जातात आणि काही मुलाबाळांची जबाबदारी नसते, तर ही कॉन्सेप्ट आता सध्या भारतामध्ये पण खूप पॉप्युलर होताना दिसतेय. तर काय यामागची कारणं साधारण असू शकतात? बेसिकली ह्याची सुरुवात जर आपण बघितली ना तर थोडीशी कोविड पासून म्हणू शकतो, कारण कोविडमध्ये लोकांनी जे अनुभवलं ना की खूप अनसर्टन आयुष्य आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण फिरलं पाहिजे, अनुभव एन्जॉय केलं पाहिजे. एन्जॉयमेंट मग त्याच्यामध्ये प्रत्येकाची व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत, पण ते करायला पाहिजे हे खूप प्रामुख्याने रुजलं गेलं. आणि मग ते करताना जबाबदारी म्हणजे मूल आलं की मग मला कुठे जाता येणार नाही, मग तो करिअर ब्रेक असेल, मग शाळा असेल, त्याच्या सुट्ट्यांप्रमाणे सगळं करा. आणि मग ती कुठेतरी बांधिलकी वाटायला लागली, मग ती बांधिलकीच नको. आणि मग दोघांनी अर्निंग का, कारण ज्या पद्धतीची लाईफस्टाईल मुलांना हवी आहे किंवा या जनरेशनला हवी आहे, तर मग असं वाटतं की दोघांनी कमवा. म्हणजे तो हाऊसवाईफ ट्रेंड नाही राहिला ना, मुली तशा विचार करतात ना, मुलांना पण त्या हाऊसवाईफ हव्यात. इट्स नॉट दॅट की त्याला तिचा पैसा हवाय, पण तशी थॉट प्रोसेसच तुमची चेंज होत जाते जर तुम्ही स्वतः कमवत असाल तर. म्हणून आयुष्य एकंदर मजा करणं यासाठी हे आहे की आपण दोघांनी कमवलं पाहिजे. पण ती जबाबदारी नकोय की जिथे मला शाळा, परीक्षा, ऍडमिशन हा स्ट्रेस नकोय. ओके. म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य हे आजच्या पिढीला महत्वाचं वाटतंय का, पालकत्वाच्या जबाबदारी घेण्यापेक्षा? म्हणजे आजची पिढी जबाबदारीला कुठेतरी घाबरतीये का? हो, जबाबदारीला घाबरते, कारण त्यांचं सगळं थांबणारच आहे ना. म्हणजे आता आपण बघितलं की पूर्वी वीकेंड कल्चर आपल्याकडे एवढं नव्हतं. आता तो फ्रायडे सुरू झाला सकाळपासून की वीकेंडचा माहोल तयार होतो आणि मग तिथून
मग हेच जर का मूल असेल तर मग बाहेर जाताना रिस्ट्रिक्शन आहे, कुठे जायचं, कधी जायचं, परत कधी जायचं, किंवा रेस्टॉरंटचे चॉईसेस बदलतात. त्याच्यामुळे आताच्या जनरेशनला हे आहे की आम्हाला कुठल्याच गोष्टीचं बंधन नकोय, किंवा असं काहीच नकोय की जिथे माझं आयुष्य मला हवं तसं जगता येणार नाहीये, म्हणून तो भाग आपल्याला दिसून येतो. ओके. पण ह्याच्यामध्ये एक असाही प्रवाह दिसतो की जसं माझ्या समजा आईवडिलांची जी जनरेशन असेल की आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आम्ही पण स्वतःसाठी जगलो आणि प्लस आत्ता तुमचंही सगळं केलेलं आहे. तर स्वतःसाठी जगणं आणि मुलांची जबाबदारी घेणं या दोन्ही गोष्टी एकत्रित नाही होऊ शकत का? म्हणजे हे अवघड का वाटायला लागलं एकदम? तसं म्हटलं तर आपल्याकडे ह्याच्यासाठी कोणी शिकवत नाही दुर्दैवाने. म्हणजे जसं असतं की पहिलीतून दुसरीत गेला, दुसरीतून तिसरीत गेला, एक वय झाल्यानंतर लग्न करा, लग्न झाल्यानंतर मुलं जन्माला घालायची असती, हे पिढीजात फक्त सांगितलं जातं. पण हे करताना काय करायला हवं मेंटली, किंवा मूल जन्माला घालायचं तर कशासाठी घालायला हवं, हे आपल्याकडे त्याच्यावरती चर्चा नसते. आम्ही केले, तुम्ही करा, कारण हे पिढीजात चालत आलंय, किंवा फॅमिली पुढे गेली पाहिजे. पण ह्याच्यामध्ये खरं तर सायकोलॉजीमध्ये किंवा थेरपीमध्ये असे खूप सुंदर टेक्निक्स आहेत की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये राहून किंवा तुम्ही संसारात राहून पण तुमचा स्व खूप छान जपू शकता. पण ह्या जनरेशनमध्ये एक भीती आहे की लग्न केलं की स्वातंत्र्य जातं. पण ते स्वातंत्र्य जर तुम्ही लग्नामध्ये अनुभवत असाल तर हरकत काहीच नाहीये. पण हा प्रत्येक व्यक्तीचा निर्णय राहतो की काय. पण असं अजिबात नाही की लग्न केल्यानंतर स्वातंत्र्य जातं. हां, काही गोष्टींमध्ये थोड्याफार फरकाने तुमच्या वेळा बदलू शकतात, काही गोष्टींचे प्रकार बदलू शकतात, पण स्वातंत्र्य जातं असं खरं तर हे काही होत नाही. बरं. म्हणजे तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना सुद्धा एक स्व जपू शकता. येस. ओके. पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल की हल्ली खूप मेट्रो सिटींमध्ये आपण बघतो की महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतायत, नोकरी करतायत, कमावतायत, आणि अशा वेळी त्यांना मातृत्व म्हणजे खूप मोठा रिस्क फॅक्टर वाटतो की आता माझी सगळी प्रोसेसच थांबेल किंवा मला खूप मोठा ब्रेक घ्यावा लागेल आणि पुन्हा नव्याने उभं राहावं लागेल. जे आत्तापर्यंत मी जे काही कमावलं आहे ते मला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. तर हा त्याग मला जो करावा लागतो त्याच्यासाठी महिला रेडी नसतात मेंटली. तर खरंच असं होतं का? म्हणजे मातृत्व म्हणजे त्या फेज पुरता महिलांना खरंच त्याग करावा लागतो का त्यांच्या करिअरचा? काही बाबतीमध्ये म्हटलं तर हो. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडच्या म्हणजे त्या महिलेला दोष देण्यापेक्षा मी म्हणेन की आपल्याकडचे जे कंपनीच्या पॉलिसीज आहेत, किंवा एखादी प्रेग्नंट असताना इंटरव्ह्यूला गेली तर त्यांचं आधीच मनात असतं की अरे ही तर सुट्टीवर जाणार आहे, मग हिला घ्याच कशाला, किंवा हिला ट्रेनच कशाला करा. हा अप्रोच असल्यामुळे मग तो मनामध्ये विचार रुजायला आणखी मदत झाली की मी जर आत्ता प्रेग्नन्सीसाठी चान्स घेतला तर माझ्या करिअरला ब्रेक लागणार आहे. पण समजा समोरचा तेवढा सपोर्टिव्ह असेल की ठीक आहे, तुझा काही महिन्यांचा प्रश्न असणार आहे, परत तू आल्यानंतर कंटिन्यू कर, हा जर सपोर्ट जर का कुठल्या कंपन्या करत असतील तर आय डोंट थिंक सो की हा विचार येईल मनामध्ये की ब्रेक लागणार आहे, मग मला आता चान्सच नाही घ्यायचा आहे. हा विचार महिला नाही करणार. ॲट द सेम टाइम असं पण आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे ह्या जबाबदाऱ्यांचं वाटप व्हायचं. आता तसं होत नाही की ते एकटीलाच करायचंय, मग ते सगळं कसं होणार, मग त्यापेक्षा नकोच, असंही काही वेळेला होतं. म्हणूनही कुठेतरी या मुली आताच्या जनरेशनच्या घाबरतात की नको. करेक्ट. आणि कदाचित याच कारणामुळे मुली सुद्धा हल्ली मुलं नको, म्हणजे ही रिस्क नको मला, असा निर्णय घेतात. याच्यामध्ये असाही एक प्रश्न आहे की जरी काही मुलींनी आई होण्याचा निर्णय घेतला असेल तरी माझी स्वतःची ओळख जपणं आणि प्लस मुलाची जबाबदारी सुद्धा उचलता येणं, यामधला बॅलन्स महिला कशा काढू शकतात? याच्यासाठी महत्त्वाचा रोल राहतो म्हणजे त्याच्या पार्टनरचा, तिच्या पार्टनरचा. त्यांनी जर ह्या गोष्टीची जबाबदारी तितक्याच पद्धतीने पेलवायची, जर तिला तो कॉन्फिडन्स दिला की मीही आहे, कारण तुम्हाला न्यूक्लिअर फॅमिली हवी आहे, मग सगळा भार त्या पार्टनरवर जाणार आहे. आई बाबा, तिचे आई बाबा, त्याचे आई बाबा नको आहेत, तर मग दोघांनी वर्क शेअरिंग अप्रोच जर ती जबाबदारी घेतली तर ह्या गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. आणि मग तिची ती आयडेंटिटी, कारण आपल्याकडे कसं होतं ना, हे शिकवलं गेलंय किंवा पाहिलं गेलंय की आई म्हणजे सर्वस्व. तर आपण असं म्हणू की त्याच्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांपैकी तो एक भाग आहे. आई पण आहे, ती करिअरमध्ये पण आहे, ती बायको पण आहे, ती मैत्रीण पण आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. हा बॅलन्स ठेवण्यासाठी तिचा पार्टनरचा तेवढाच महत्त्वाचा रोल राहतो. त्यांनी जर ती मदत केली तर ते हे सगळं छान जपू शकते. ओके. हा डेटा आपल्याला हेच सांगतोय की एकंदरीतच भारताचा जन्मदर हा घसरलेला आहे. पण ह्याच्यामध्ये आत्ता आपण महिलांची एक बाजू समजून घेतली, तसं महिला आणि पुरुष या दोघांचीही मुलं नसण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत का? म्हणजे पुरुषांच्या बाजूने कसा विचार होतो नेमका? फार वेगळी आहे तशातला भाग नाहीये. दोघांचंही जर प्रामुख्याने बघितलं तर जबाबदारी नको असणं हा त्यातला सगळ्यात पहिला भाग आहे. म्हणजे स्वातंत्र्य जाणं. दुसरी गोष्ट आर्थिक गोष्टी आहेत, कारण आता जर आपण बघितलं शाळांच्या फी आणि ह्या सगळ्या स्ट्रक्चर बघितलं ते
की एक लाखांपासूनही, म्हणजे अगदी बरोबर. नर्सरीपासून बघितलं तर लाखांपासून फी आहेत. तर मग कुठेतरी असं वाटतं की ती जबाबदारी त्याच्यामुळे नकोय. आणि ही सेम थॉट प्रोसेस मुलांची असो किंवा मुलींची असो ओके. अशाच पद्धतीने आहे. ओके. काही वेळेस असाही एक कॉन्फ्लिक्ट येतो की मी लग्न केलंय, मला लग्न हवंय, पण एका पार्टनरला मूल हवंय आणि दुसऱ्याला नकोय. तर या परिस्थितीशी कसं डील केलं पाहिजे म्हणजे याला? हे खरं तर अवघड प्रश्न आहे तो, हं. कारण वादग्रस्त विषय ठरणार आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो की लग्नाच्या आधीच ती क्लॅरिटी घ्यावी हं. की मूल हवं आहे का नको आहे. म्हणजे हं. पत्रिका जुळवतात जसं बघतात हो. लोक, तसं आमचं म्हणणं असं की हे खरं तर महत्त्वाचे प्रश्न आहेत तर. की हे तुम्ही विचारले पाहिजेत. हं. पण हे परत व्यक्ती परत हे बदलणारं आहे की त्या हं. व्यक्तीशी बोलणं गरजेचं आहे की त्याला नको असण्याचं कारण काय आणि हिला हवं असण्याचं कारण काय, किंवा ओके. वाईस वर्सा. हां. कारण बरेचदा ही क्लॅरिटी नसते की मूल कशासाठी हवंय. हं. म्हणजे कशासाठी हवं ह्याचा विचार न करता इथं ते जन्माला घातलं जातं हं. किंवा जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला जातो. खरं आहे. त्याच्यामुळे तसं एका वाक्यात उत्तर देता येणं कठीण आहे मला बरं. की ह्याला काय करायला पाहिजे. म्हणजे बरं. ते प्रत्येकाचं वेगळं असणार आहे, ते ओके. समजून घेऊन आपण त्यांना तशी हेल्प करू बरं. शकतो. पण मला जेन्युइनली तुम्हाला आत्ता विचारायला आवडेल की घरी मूल असण्याचे काय फायदे आणि काय तोटे असू शकतात? तसं म्हटलं तर हा निसर्गाचा टप्पा आहे. जसं हं. आपण म्हणू की चाइल्ड आहे, त्याच्यानंतर ॲडोलेसन येतं, त्याच्यानंतर आपण अडल्टहूड येतं. हो. तसाच तो पण एक भाग आहे की तेव्हा तुम्ही पती-पत्नी होता किंवा हं. नवरा-बायको होता. त्याच्या पुढचा भाग असतो आई-बाबा होणं. हं. त्याच्यामुळे घरातलं वातावरण त्यांनी पॉझिटिव्ह होणं किंवा त्याच्याप्रमाणे तुम्ही इव्हॉल्व्ह होणं हे निसर्गतः आहेच आहे. हं. त्याच्यामुळे ह्याचे फायदे म्हणाल तर फायदे ऑफकोर्स आहे, कारण हं. तो निसर्गाच्या भागाला आपण विरोध कसा करणार? राइट. मग तुमची मॅच्युरिटी लेव्हल म्हणा, तुमची इन्व्हॉल्वमेंट म्हणा हं, हं. किंवा ज्या पद्धतीचं इमोशनल एक्सचेंज आहे, हो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हं. मग त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं पिढी जात आहे की माझी हं. पुढची जनरेशन. प्रत्येकाला असं वाटतं की मी आहे त्याच्यापेक्षा माझी पुढची जनरेशन आणखी बेटर व्हावी. राइट. त्याच्यासाठी त्याला बऱ्याच गोष्टी दिल्या जातात. हं. त्याच्यामुळे हे नक्कीच आहे की पुढची पिढी बेटर होण्यासाठी मग ते बेटर होतच जातं. म्हणजे ओके. आपण आपल्या मागच्या काही पिढ्या बघितल्या हं. तर त्यांच्यापेक्षा आपण वे बेटर कंडिशनमध्ये आहोत. राइट. त्याचं कारणच ते आहे की हे सहज होत जातं हं. आणि ती उपजत गोष्टी असतात की मला ते माझ्या मुलाला द्यायचंय. बरं. पण ह्याच्यामध्ये बेसिकली फॅमिलीमध्ये काय म्हणजे टप्पे असतात, की आता घरामध्ये मूल आल्या, त्याच्यानंतर जे नवरा-बायको असतात ते आई-बाबांमध्ये कन्व्हर्ट होतात. घरचे जे त्यांचे आई-वडील असतात ते आजी-आजोबांमध्ये कन्व्हर्ट होतात. पण समजा घरामध्ये मूलच नसेल, तर तरीसुद्धा या सगळ्यांचं नातं आहे तसंच तेवढंच ॲक्टिव्ह, एक्साइटिंग राहू शकतं का? तर हे पुन्हा व्यक्तिपरत्वे आहे. हं. कारण काही जणांच्या बाबतीमध्ये थोडा निगेटिव्ह सूर असा पण आहे की तेच किती दिवस करणार. राइट. म्हणजे किती दिवस ट्रिपला जायचं, किती दिवस वीकेंडला आपण हं. पार्टी होस्ट करायची, किती वेळेला आपण फॉरेन ट्रिप्स करायच्या. खरं आहे. काहीच एक्साइटिंग किंवा कुठलंच काही नाहीये. हं, जसं हं. ज्यांच्या घरात मूल आहे, तर त्या ह्याच्याप्रमाणे ते पण इव्हॉल्व्ह होतात. म्हणजे आता तो पहिलीत होता, मग आता त्याच्या गरजा बदलल्यात, मग त्याला स्पोर्ट्समध्ये टाकायचंय, मग त्याचे करिअर चॉईसेस. हे जशा गोष्टी आहेत त्या हं. फक्त कपल जे आहे, ज्यांना मूल नाहीये किंवा हां. नकोय, त्यांच्या बाबतीमध्ये हे नसल्यामुळे एका पॉइंटला ही शक्यता असू शकते की ते मोनोटोनस होऊ शकतं. बरं. आणि मग त्याच्यातून नाविन्य काही उरलं नाहीये हं. आणि मग तेच आयुष्य चालू आहे, अशी होण्याची शक्यता खूप दिसते. पण आत्ता जी आपली जी फॅमिली स्ट्रक्चर आहेत पर्टिक्युलरली शहरांमधलं ते न्यूक्लिअर सेटअप आपल्याला दिसतो. ह्याच्यामध्ये खरं तर नवरा बायको सोडलं तर कोणीच नसतं. मॅक्स टू मॅक्स 3-4 मेंबर्स आपण पकडू शकतो. तर या न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम्समुळेच आजच्या पिढीमध्ये पेरेंटिंग करण्याची एक अँक्झायटी येते का? हो, म्हणू शकतो आपण तसं. ओके. म्हणजे पण ह्याच्यामध्ये ना थोडंसं वेगळं पण एक बाजू आहे की जे आत्ता पेरेंट बनलेत किंवा बनायची इच्छा आहे, ते जागरूक पण तेवढेच दिसतात. बरं. म्हणजे काही पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स माझ्याकडे असा पण आहे की एक कपल माझ्याकडे आलं होतं की ज्यांचं प्लॅन होतं की आता मला बेबी प्लॅन करायचं आहे. हां. त्याच्या आधी त्यांनी माझ्याकडे जे वर्कशॉप हं. मी घेते हेल्दी पेरेंटिंग, त्याच्या आधी त्यांनी एनरोल केलं होतं आणि ते ओके. वर्कशॉप शिकले होते. बरं. म्हणजे फार कमी अनुभव आहेत असे, पण असे अनुभव आहेत की ते अवेअर आहेत की आता मला पेरेंटिंग कसं करायचं. बरं. म्हणजे तुमच्या अनुभवांवरनं तुम्ही काय सांगाल की आत्ताची जी पिढी आहे किंवा जे नव्याने नुकतंच लग्न झालेले लोक आहेत, ह्यांच्यामध्ये तुम्हाला साधारण एक जनरलाइज आपण केलं तर काय ट्रेंड दिसतो, की खरंच हा जो डेटा आपण आत्ता ज्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय की भारतीयांना मुलं का नको आहेत, असा ट्रेंड तुम्हाला खरंच दिसतोय का? हो, तसा ट्रेंड बऱ्यापैकी आणि तो शहरांमध्येच आहे. बरं. जर तुम्ही थोडंसं सिटी लाईफ सोडून बाहेर गेलात तर त्याचं प्रमाण इतकं नाही आहे, पण इतकं नाही, कारण तिथे अजूनही समाज, तिथे अजूनही नातेवाईक यांचा विचार असतो, लोक काय म्हणतील ह्याचा विचार असतो. पण शहरांमध्ये हे आहे की लोकांचा विचारपेक्षा मला जे माझं स्वातंत्र्य, माझी विचार पद्धती, माझं आयुष्य ह्याच्यामधली जागरूकता वाढल्यामुळे हा कल खूप दिसून येतो की लग्न नाही करायचे. आणि जसं लग्न नाही करायचं किंवा ज्यांचं लग्न झालंय तर मुलं नको आहेत. हो.
बर. हा कल नक्की दिसून येतो. बर. ह्याच्या पुढे जाताना ज्या जोडप्यांनी मला मूल नको असा डिसिजन घेतलेला आहे आत्ता, त्यांना पुढे जाऊन पश्चाताप व्हायची शक्यता ही किती असते? ह्याची शक्यता खरं तर माहिती नाही मला, पण असं नाही सांगू शकत. कारण कसं होतं, ती जरी त्यांना वाटलं तरी पण ते किती लोकांना सांगणार आहेत माहिती नाही. पण माणसाचा जर आपण स्वभाव बघितला आणि इमोशन आणि या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर त्यांना तो रिग्रेट होऊ शकतो. पण तो रिग्रेट इतका मोठा नक्कीच नसणार आहे की त्याच्यासाठी ते काहीतरी करतील. म्हणजे जसं आपण म्हणू की क्षणिक वाटतं. म्हणजे समजा आता तुमच्या जनरेशनचं असेल की बाबा मला डेट करायला ह्या विकेंडला कोणीच नाहीये, तर मला तेवढ्यापुरतं वाईट वाटेल, पण मी दुसऱ्या कामामध्ये एंगेज झालो तर मला असं वाटेल की हा बरं झालं नाही गेलो. हे जितकं क्षणिक असेल तितकंच ते क्षणिक त्याही वेळेला असू शकतं की मला ते हवं होतं, कारण जर का माझ्यासमोर दिसलं की अरे किती छान फॅमिली आहे, कोणाची तरी मुलं आहेत, जेव्हा आपण हे ऐकतो तेव्हा क्षणिक ती कंपॅरिझन होणं किंवा वेळेला जेलस फील करणं, ह्याच्यातून ते वाईट वाटू शकतं. हे अगदीच नॅचरल आहे. म्हणजे मला आता असं वाटतंय की मूल होणं किंवा माझ्या घरी कोणीतरी मूलबाळ आहे तर ते पुढे जाऊन माझी काळजी घेईल अशी एक आशा असते आपल्या घरच्यांना, पर्टिक्युलरली भारतीय फॅमिलीजमध्ये. तर आता मुलंच नसेल तर माझी पुढे काळजी कोण घेणार, हा प्रश्न कसा ॲड्रेस करायचा? आत्ताच्या पिढीला हा प्रश्न नाही पडत. बघितलं तर त्यांचं असं असतं की याहीपेक्षा फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि त्या पद्धती, म्हणजे ते ह्या दृष्टीने मुलांकडे नाही बघत आहे की माझ्या म्हातारपणाची काठी ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीने ते मुलांचा विचार अजिबातच नाही करत आहे. आणि आता पण आपण जर स्वतः बघितलं, आपली पिढी किंवा तुमची पण पिढी, तर आपण आपल्या पालकांबरोबर किती राहतोय. बऱ्याचशा प्रत्येक घरामधली मुलं असतात की ती कुठेतरी परदेशात आहेत, त्यामुळे अशीही ती अवेलेबल नाहीच आहेत. मग ह्या पिढीचं उलटं म्हणणं आहे की तेवढ्यासाठी मी मुलं जन्मालाच घालू कशाला की माझ्या म्हातारपणी कुणाला तरी लागेल. यापेक्षा व्यवस्थित पैसा कमवा, मे बी ओल्ड एज होम असेल और अशा फॅसिलिटी आहेत की ज्या मी घेऊ शकतो आणि ज्याच्यावर माझं उर्वरित आयुष्य किंवा ओल्ड एज व्यवस्थित जाऊ शकतं, असा विचार आताची पिढी करते रादर दॅन सपोर्ट किंवा आधार. पण मूल नसण्यामुळे एकंदरीतच आपलं फॅमिली इन्स्टिट्यूशन, मॅरेज इन्स्टिट्यूशन ह्याच्यावरती कालांतराने परिणाम पडत जाईल का? कारण की फॅमिली स्ट्रक्चर बदलतील म्हणजे रादर एका ठराविक जनरेशन नंतर त्या पुढे जाणारच नाहीत किंवा ऑलरेडी न्यूक्लिअर झालेल्या आहेत आपल्या फॅमिली, लग्नाची गरजच नाही कारण मला मूलबाळ किंवा अशा सिरियस कमिटमेंट्सला माझं आयुष्य डेडिकेटच करायचं नाही. या दोन्ही इन्स्टिट्यूटवर नेमका कसा परिणाम होईल? ऑफकोर्स परिणाम होत जाणार आहे. आणि ह्याचं एक कारण बघितलं आपल्याकडे तर जसं लिव्ह इन रिलेशनशिप ही गोष्ट आपल्याकडे आली आणि आता ती बऱ्यापैकी लोक ऍक्सेप्ट करायला लागलीत, ते एक मेजर कारण आहे की त्याच्यामुळे लग्न ही संस्था किंवा लग्न नको हे वाटायला लागले. समजा लिव्ह इनचा ऑप्शनच नसतं तर ते बाय डिफॉल्ट लग्न झालीच असती. बरोबर. ते ट्रायल आणि एरर हा विषयच नसता राहिला. हा एकतर डिवोर्स झाले असते हा भाग वेगळा, लग्न झाले नाही पटत आहे म्हणून डिवोर्स झाला, पण लग्न न करण्यासाठी सबस्टिट्यूट आले ना आता की आपण एकत्र राहूयात. त्याच्यासाठी बांधिलकीची गरज नाहीये. त्याच्यामुळे हे नक्की आहे की पुढे जाऊन या गोष्टी अशाच चालू राहिल्या तर कुटुंब व्यवस्था ह्याच्यावरती धक्का निर्माण होणं किंवा ते थांबणं हे सगळंच निगेटिव्हली काही बाबतीमध्ये होऊ शकतं. ह्याच्यामध्ये अजून एक असाही मुद्दा दिसतो की कदाचित मुलं बाळच नसल्यामुळे हळूहळू जी लोक किंवा जी पिढी जसजशी मोठी होत जाईल तसतसं ते एकाकी पडत जातील आणि याच्यामुळे मेंटल हेल्थचे काही त्यांना इश्यू होऊ शकतात का? की एक खूप काळ एकटं राहिलंय, बोलायला कोणी नाहीये, नातेवाईकांचे संबंध ऑलरेडी शहरांमध्ये आल्यामुळे कमी झालेला आहे, आपलं असं कोणीच राहणार नाही आणि त्यामुळे मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणात उद्भवण्याची शक्यता आहे का? हो, कारण आपण अगदी लग्नाचा विचार सोडूयात, पण जे सिंगल चाइल्ड आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही बोलतो किंवा ते जेव्हा काउन्सिलिंगला येतात तर त्यांच्या बोलण्यामध्ये हे नक्की जाणवतं की कोणीतरी सिबलिंग असतं तर बरं झालं असतं. म्हणजे तिथे जर ते जाणवतं तर म्हटल्यानंतर ऑफकोर्स जेव्हा हे लोक लग्न नाही करत आणि एकटी राहणारी व्यक्ती आहेत त्यांना एका पॉईंटला असं होतं किंवा आता रिसेंटली मी काहींशी बोलले त्यानंतर असं झालं की आता माझे फ्रेंड्स पण जे आहेत ती व्यक्ती सिंगल आहे पण माझे फ्रेंड्स आहेत की त्यांची सगळ्यांची लग्न झाली, त्यामुळे प्रत्येक वेळेला मी कसं त्यांना सांगणार की माझ्यासाठी तुम्ही या किंवा त्यांच्याबरोबर मी जाऊ नाही शकत आहे. त्याच्यामुळे मग तो एकटेपणा वाढत जातो आणि मग त्याच्यातून खूप एक्स्ट्रीम झालं तर डिप्रेशनकडे जाण्याची शक्यता असते. पण हे जनरलाइज आपण नाही म्हणू शकत, त्या व्यक्तीचं आयुष्य जगण्याची पद्धत, इमोशन हँडल करण्याची पद्धत याच्यावरती ह्या गोष्टी असू शकतात. पण एकाकीपणा नक्की वाढतो. मी आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येते. 30-40 वर्षात पुढचा आपण विचार केला तर भारतामध्ये मूल नसणं हे नॉर्मलाइज होऊ शकतं का? शहरांमध्ये हो. ओके, बरं, इंटरेस्टिंग उत्तर आहे. गावामध्ये अजूनही या ग्रामीण भागामध्ये याचा पगडा अजूनही किंवा हे विचार अजून पोचलेले नसल्यामुळे कदाचित तिथे अवघड जाईल. याच्यानंतर मी रॅपिड फायर राऊंडकडे येते. आपल्या 5च प्रश्न आहेत त्याचे. पहिला प्रश्न आहे की आजच्या पिढीला मुलं नको आहेत का त्यांना पालकत्वाचीच भीती वाटते? मुलं नको आहेत. ओके.
डबल इन्कम नो किड्स हा ट्रेंड आहे का हे फ्युचर होऊ शकतं? फ्युचर. ओके. मूल असणं हा माझा हक्क आहे, जबाबदारी आहे का माझी चॉईस असली पाहिजे? चॉईस. ओके. महिलांना मातृत्वाची भीती वाटते का त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कॉम्प्रोमाइजेसची? कॉम्प्रोमाइजेस. ओके. मुलं नसलेली जोडपी ही आनंदी असतात का दुःखी असतात? काय उत्तर द्यायचं मी? कांट से. ओके. आजची पिढी ही स्वार्थी आहे का वास्तववादी आहे? वास्तववादी. ओके. इथेच थांबूया मॅडम आपण. खूप सुंदर उत्तरं दिलीत तुम्ही आणि भारताचा फर्टिलिटी रेट कमी झाला आहे त्यामागची कारणं काय असू शकतात हे आपण आत्ता डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. ह्यातनं तुम्हालाही काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आम्ही पुन्हा त्याच्यावर एपिसोड घेऊन नक्की तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत ऑड इव्हनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.